दत्त संप्रदायाचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ अवघ्या 16व्या वर्षी संन्यास घेण्यासाठी घराबाहेर पडत होते. पण त्यांच्या मातेच्या डोळ्यात पाणी होते. ती म्हणाली, बाळा, तू गेलास तर आमचा सांभाळ कोण करणार? श्रीपादांचे 2 भाऊ होते. एक जन्मांध आंधळा होता आणि दुसरा पांगळा. माता सुमती व्याकुळ होऊन म्हणाली, तुझे हे दोन्ही भाऊ अपंग आहेत. म्हातारपणी आम्हाला यांचाच आधार आहे, पण ते स्वतःच असमर्थ आहेत. आईचे हे शब्द ऐकून करुणाकार श्रीपादांनी दोन्ही भावांना जवळ बोलावले. त्यांनी आपल्या दिव्य हातांनी एकाच्या डोळ्यांना आणि दुसऱ्यांच्या पायांना स्पर्श केला. क्षणार्धात चमत्कार घडला. आंधळ्या भावाला दृष्टी मिळाली आणि पांगळा भाऊ चालू लागला. श्रीपाद म्हणाले, आई, आता तुझे दोन्ही सुपुत्र समर्थ आहेत. ते तुझी सेवा करतील. मला आता लोककल्याणासाठी जाऊ दे. आईने आनंदाने निरोप दिला आणि श्रीपाद कुरवपुराकडे निघाले. बोला, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.